आणि बातमी आहे वाढत्या उष्णतेसंदर्भातली। मार्च महिन्याच्या शेवटाला जगभरातील सर्वाधिक उष्ण प्रदेशांच्या यादीत महाराष्ट्रातल्या 4 शहरांचा समावेश झालाय। त्यामुळे येत्या काही दिवसात किंवा येत्या काही महिन्यात उन्हाळा किती कडक असेल याचा अंदाज येऊ लागलाय। जगभरातील सर्वाधिक उष्ण प्रदेशांमध्ये ब्रह्मपुरी 8व्या क्रमांकावर आहे, तर नागपूर 11व्या स्थानावर आहे। अकोला आणि चंद्रपूर अनुक्रमे 14व्या आणि 15व्या क्रमांकावरती आहेत। विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांमधील तापमान 40 अंशांपेक्षा अधिक होतं। मार्च महिन्याच्या अखेरीस ही परिस्थिती आहे। त्यामुळे एप्रिल, मे आणि जूनचा महिना कसा असेल याचा विचार करूनही विदर्भवासियांना आत्ताच घाम फुटलाय। एग्जैक्टली बढ़ेंगे थोड़े से। आने वाले तो 4-5 दिन रहेंगे थोड़े से गिरावट देखने के साथ साथ उसके बाद फिर से हम देखेंगे 2-3 अप्रैल के बाद तापमान में पुनः फिर से बढ़ोतरी देखने को मिलेगी और लोगों को फिर से डिस्कम्फर्ट फील होना शुरू हो सकता है। तो जैसे नॉर्मली जो तापमान होते हैं वो बिलो 40 होते हैं। मार्च के महीने में 36, 37, 38 का रेंज होता है पूरे विदर्भ की हम बात करें तो। लेकिन इस महीने में जो तापमान रहे अधिकांश दिनों में वो सामान्य से अधिक चल रहे हैं। समुद्र सपाटीपासून आपला जो प्रदेश आहे तो खूप उंच नाही आहे, त्यामुळे आपलं तापमान जास्त असते। आपला पठारी प्रदेश आहे, सपाट प्रदेश आहे आणि तेही कारण आहे की आपल्याकडे गुजरात राजस्थानकडले जे वारे आहेत ते सरळ आपल्या विदर्भामध्ये ते प्रवेश करतात। ही नैसर्गिक कारणं झाली। परंतु 1 ते 1.5 किंवा 2 डिग्री तापमान वाढीला काही मानवनिर्मित कारणं पण आहेत। कारण आपल्याकडे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात आहे, आपल्याकडे शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, आपल्याकडे प्रदूषणही तितकंच मोठं झालेलं आहे। उष्णता वाढतच चालली, झाडाची संख्या कमी होऊन राहिली दिवसेंदिवस, त्यामुळे तापमान हे वाढतच चाललं। त्यातल्या अकोला हे कर्कवृत्ताच्या सीमेवर असल्यामुळे तिथं उष्णतेची लाट खूप लवकर जाणवते। सकाळी 9 वाजतापासून उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात होते। साधारणतः 4 वाजेपर्यंत उन्हाचा जोर कायम असतो। सध्याच्या परिस्थितीत आपल्या सुरक्षेच्या हिशोबानं दुपट्टा, हेल्मेट हे रेग्युलर गाडीवर किंवा बाहेर फिरत असताना जवळ असणं गरजेचं आहे।